पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ठाणे दौऱ्यावर। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल। रविवारपासून विजांच्या कडकडाटासह पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज। पुण्यात गेल्या 4 महिन्यात तब्बल 122% पाऊस, मावळमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याची हवामान विभागाची माहिती। मनोज जरांगेंच्या छत्रपती भवन कार्यालयाचं आज उद्घाटन। पैठण फाटा भागात कार्यालय सज्ज, दुपारी 12 वाजता बोलावली मराठा आंदोलकांची बैठक। सीएसएमटीहून अयोध्येसाठीची विशेष ट्रेन आज होणार रवाना। तीर्थदर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। राज्यातील बाजार समितीत तुरीची 1931 क्विंटलची आवक, तुरीला 8,000चा दर। करमाळा बाजारामध्ये उडीदाला आली झळाळी, बाजारात उडदाची तब्बल 3,000 क्विंटल आवक, सर्वसाधारण 6,000चा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद। राज्यातील बाजार समितीत मुगाची सर्वाधिक आवक, 400 क्विंटल मुगाची आवक झाल्याची माहिती, सर्वसाधारण 6,000चा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुशखबर, येत्या 5 तारखेलाच खात्यात जमा होणार 4,000 रुपये। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया, कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड पदांच्या एकूण 25 जागा भरण्यासाठी ही अधिसूचना जारी। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं आपण करतोय। बातमी ही पुण्यातली आहे। पुणे रेल्वे स्टेशन समोरच्या एका दुकानाला आग लागल्याची माहिती हाती येते आहे। सुदैवानं वेळीच या आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय अशी माहिती अग्निशमन दलानं दिली, तर यात कुणीही जखमी झालेलं नाहीये। आपण हे दृश्य पाहतोय, पुणे स्टेशनच्या समोर हे दुकान होतं आणि या दुकानाला भीषण अशी आग लागली। अग्निशमन दल वेळीच तिथे दाखल झाल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही।